शेवटचं षटक उरणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची गरज असणार आहे आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर असणार आहे जगदीश. दोन्ही संघांकडे सामना समान झुकलेला आहे. 18 धावांचा विचार केला तर त्या जास्त धावा असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर जेपी अर्थात वंडर बॉय ऑफ मुरबाड मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. भालुक संघाच्या वतीने जगदीश सुद्धा चांगले खेळलेले आहेत, त्यामुळे 18 धावा पाहिजेत आणि 37 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्यामध्ये आलेल्या आहेत 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या आपण बघितल्या त्या 14. त्याचमुळे 15 आणि 14 झाल्या 29 आणि अधिक 8 घेतल्या तर झाल्या 37. त्यामुळे काउंटिंग अगदी बरोबर आहे आणि बनवायच्या आहेत 55. त्यामुळे 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आहे. आता या षटकामध्ये खरा सामना आहे. या सामन्यातील अगोदरच्या 7 षटकामध्ये काय झालंय ते आता विसरावं लागेल. भूषणजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे आणि भूषण भोईर यांच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे गिरीश बांगारा. अजून आम्हाला ते दिसत नाही, कदाचित आले असतील तर या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर चाफेवाडी संघाचं आगमन झालेलं आहे. विजेत्या संघाला विनंती आपण मैदानातच थांबायचं आहे. तुमच्यासाठी एक सिक्रेट आहे, ते यानंतर आम्ही रिव्हील करू. 6 चेंडू आणि 18 धावा. काय घडेल काय बिघडेल, बॅटल इंटरेस्टिंग. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जगदीश. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे स्ट्राइक रोटेट केली गेलेली आहे, परंतु त्यासाठी समर्पण मिळालेलं आहे ते जगदीशचं. स्वतःच्या विकेटचं इथे सॅक्रिफाईस त्यांनी केलेलं आहे आणि फलंदाज जगदीश धावबाद. फटका बघा आणि बघत राहा. वंडर बॉय ऑफ मुरबाड अर्थात जेपी च्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. संघर्षाचा एल्गार हा षटकार. अत्यंत सहकार्य वृत्ती जोपासणारं हे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटसाठी सर्व काही वर्षापूर्वी एक मालिका असायची, ती कोणत्या चॅनलवर मला माहित नाही, तुझ्यासाठी काही पण. त्या पद्धतीची आठवण काही व्यक्तिमत्वांकडे बघितल्यानंतर मला होते. झी मराठी, यस, अजितने लगेचच माहिती दिली. त्यामुळे क्रिकेटसाठी काही पण ही टॅगलाईन आहे भूषण आणि गिरीश यांची. इक्वेशन काय याकडे नजर देऊया. 4 चेंडू आणि 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जेपी आतापर्यंत चांगले खेळले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. पांड्या 4 मध्ये 12. हा चेंडू मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन. फलंदाजाची बॅट, फलंदाजाचा पॅड, त्याचबरोबर एसटी, या तिन्ही गोष्टींमधून चेंडू सरळ गिरीश यांच्याकडे आलेला होता. अत्यंत चांगली गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी. 4 दिवस सासूचे, उर्वरित 4 दिवस सुनेचे. हा सामना आता इथे चुरशीचा बनलेला आहे. 3 चेंडू येणं शेष आहेत. 12 धावांची गरज आहे. आक्रमकतेकडे वळावं लागेल. चौकार षटकार शोधावे लागतील जेपीला. समोर ठेवलेला चेंडू, एसटी रक्षकाने चेंडूला चेक केलेला आहे, त्याची गती कमी केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले. दुसऱ्या धावेचा एकमार्गी प्रयत्न. 1 धाव की 2 धावा हे पाहावं लागेल. आणि जे हँड ग्लोव्ज इथे एसटी रक्षकाने वेअर केलेले आहेत त्याचा फायदा तुम्हाला बहुतेक मिळत असेल, परंतु तोटाही होऊ शकतो. आणि तो कसा याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आता इथे आलेला आहे. व्यवस्थितरित्या थ्रो करता आला नाही इथे गिरीशला आणि याचबरोबर धावफलक पुढे गेलेले आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 45 आणि 2 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. अशक्य असं काही नसतं. शक्य करण्याची दुर्दम इच्छाशक्ती पाहिजे. कोण असेल नायक, कोण ठरेल खलनायक. महत्वाचा चेंडू
मध्ये 10 यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे. पाहायचं इथे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे ते म्हणजेच प्रवीण अर्थात पांड्याचं लढा इथे जो दिलेला आहे फलंदाज JP अर्थात जयेश मोरेने, तो लढा कुठेतरी आता अयशस्वीतेच्या मार्गावर निघालेला आहे. बघा क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये हार जीत आपल्याला पाहायला मिळेल, जय पराजय क्रिकेटच्या दोन बाजू आहेत. परंतु क्रिकेट खेळत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या खरं तर ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीनं एका वेगळ्या खरं तर विश्वामध्ये घेऊन जात असताना सामना तुम्हाला खेळता आला पाहिजे. जरी तुम्ही हारलात तरी तुमचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये वाघाप्रमाणे झुंज देण्यासारखं असलं पाहिजे आणि तीच कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये भालुक संघाने निश्चितच दिली. JP अत्यंत चांगले खेळले. बघा एका मॅनामध्ये 2 तलवारी कधी राहत नाही, त्या पद्धतीने एका सामन्यामध्ये 2 संघ कधी विजयी होणार नाहीत. शेवटचा चेंडू इथे फेकला जाईल आणि 9 धावांची गरज आहे. सामना इथे भालुक संघाला जर जिंकायचा असेल तर ते पूर्णपणे हातात आहे आता प्रवीण अर्थात पांड्याच्या. कमी गतीने हाताळलेला चेंडू, याच बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे. दानिवली संघाने सामना दानिवलीने जिंकला. कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. सपोर्टर्सला विनंती आहे. यानंतर आपण आयोजकांच्या वतीने एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहोत. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो 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 ठीक हॅलो. काय सामना इथे खरं तर आपण बघितला.